सनशाइन इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इंफ्रा 7 मौजा खरसोली में। भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर। NMRDA सैंक्शन विद RL प्लॉट्स फॉर सेल। नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ। हमारी विशेषताएं: ओपन स्पेस वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट, नियरेस्ट लोकेशन। लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड। अप टू 70% बैंक फाइनेंस अवेलेबल। फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल, डायरेक्टर, 9371436010। आवर ऑफिस एड्रेस: प्लॉट नंबर 2021 जोगी नगर रिंग रोड, शताब्दी स्क्वायर बिसाइड अथर्व टायर, नागपुर। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड, नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, भुट्टी बोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट एंड मेनी मोर फैसिलिटीज आर अवेलेबल. 80% bank finance are also available. For more details, please contact 0712-350-7162. Office address: F2122 Jayanti Nagri, 4 above Purti Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur. महाराष्ट्र के वरिष्ठ नेता छगन भुजबल ने पत्रकारों के सवालों का जवाब देते हुए विभिन्न मुद्दों पर बात की है, जिसमें लाडली बहन योजना, आरक्षण का मुद्दा, किसानों की समस्याएं समेत राज्य सरकार के विविध बातों को रखा गया है। जबाबदारी जी आहे ती अजितदादाच्या खांद्यावर आहे फायनान्स मिनिस्टर म्हणून। उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना जी आहे, 1,500 रुपये प्रत्येक आपल्या भगिनीला, एका घरामध्ये जास्तीत जास्त 2 भगिनी यांना आपण द्यायचं आहे। जवळपास शेतकऱ्यांचं वीज बिल तर माफच। त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना सौर ऊर्जा हवी आहे, जेवढे शेतकरी मागतील तेवढ्या सगळ्यांना आपण सौर ऊर्जा देणार आहोत आणि त्यालाही काही खर्च तुम्हाला नाही। त्याच्यानंतर विद्यार्थी योजना सुद्धा आहे। त्या विद्यार्थी योजनेमध्ये आपण 10,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला स्टायपेंड देणार आहे, जे कलाकुसरीचं काम, जे काही वेगवेगळे ज्या फॅकल्टीज शिकतील त्याच्यासाठी। त्याच्यानंतर शेतकऱ्यांना सुद्धा आपण जे आहे, जसे मोदी साहेबांचे जे आहे 6,000 रुपये वर्षाला देतात, त्याच्यामध्ये आपण आणखी 6,000 रुपये टाकतो। तर या अशा अनेक योजना ज्या आहेत, ज्या अतिशय धाडसाच्या आहेत आणि शेवटच्या माणसाबरोबर पोहोचणाऱ्या आहेत, त्यांच्या हातात पैसे मिळणार आहेत, या योजना आपण मंजूर केलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ज्या विकास कामं तिथं सुरूच आहे। मुंबईमध्ये जसं विकास कामाचा झपाटा सुरू आहे, तसं आपण पाहिलं आता पुण्यामध्ये सुद्धा रिंग रोड्स आणि इतर ज्या काही रस्ते वगैरे ज्या विकासाची कामं, त्याच्यासुद्धा निविदा निघालेल्या आहेत। म्हणजे ती कामंसुद्धा, मेट्रो वगैरे तर झालीच आहे, परंतु आणखी त्याच्यामध्ये दळणवळण सुविधा निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळ्या ज्या निविदासुद्धा निघाल्या, त्या आता लवकर मंजूर होऊन कामाला पण सुरुवात होईल। तर हे जनतेसाठी जी काही कामं केलेली आहेत ती लोकांपर्यंत पोचवावी। आपण त्याला जनसन्मान मेळावा म्हणून म्हटलेलं आहे की आम्ही हे जनतेसाठी करतो आहोत, ते त्यांच्यापुढे ठेवायचं आहे अगदी विस्तृतपणे। आणि त्यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी हे मोर्चे, या रॅलीज होणार आहे, सभा होणार आहे। सुरुवात आपण बारामतीकडून केलेली आहे, कारण अजितदादा जे आहे फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांची अधिक जबाबदारी आहे या महाराष्ट्रात या सगळ्या योजना पूर्ण करायच्या। अर्थात त्याला मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांची मजबूत साथ सगळ्यांची आहेच, आणि हे सगळे महायुतीचे लोक जे आहेत एकत्रित आहेत। हे सुद्धा काल परवाच्या ज्या आहेत विधान परिषदेसाठी ज्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये एकत्रितपणे सगळे जे लढले आम्ही तिन्ही पक्ष, आणि त्याच्यामध्ये ते सांगत होते की आमची मतं फुटणार आहेत, राष्ट्रवादीची मतं फुटतील। आता आपण पाहिलं कोणाची मतं फुटलेली आहेत, आणि राष्ट्रवादीला जेवढी मतं त्यांची होती त्यापेक्षा अधिक मतं जे आहेत मिळालेली आपण पाहिलेली।
त्यामुळे आता हे काम जे आहे एकत्रितपणे पुढे न्यायचं यासाठी हा सगळा कार्यक्रम आखलेला आहे. लोकसभेला आपल्याला मोठ्या प्रमाणात फटका बसला म्हणून ही आश्वासनं आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दिली जात आहेत. प्रत्यक्षात सर्वसामान्य जनता आपल्याबरोबर राहील असं वाटतं? निश्चितपणे जनता राहील, कारण जनतेला त्यावेळेचे प्रश्न वेगळे होते, यावेळेचे प्रश्न वेगळे आहेत. त्यावेळेला हे जे एक जो एक खोटा प्रचार केला गेला की संविधान बदलण्यात येणार आहे, आता तो तर प्रश्नच येणार नाही संविधान बदलण्याचा, कारण ही राज्याची निवडणूक आहे. आणि एक लक्षात ठेवा, जे लोकसभेत होतं ते विधानसभेत होतंच असं नाही. मला सुद्धा याच्यापूर्वी असा अनुभव आला आहे मागच्या 2-4 निवडणुकांमध्ये की लोकसभेमध्ये जे आहेत माझ्या विरुद्ध माझ्याच मतदारसंघामध्ये 50,000 माझ्या विरुद्धचा उमेदवार, आमच्या पक्षाच्या विरुद्धचा उमेदवार पुढे गेले आणि विधानसभेला मीच 75,000 अधिक मतं घेऊन निवडून आलो. तर हे सगळीकडे घडतं आहे. त्याच्यामुळे त्याची आणि याची तुलना करून जर कोणी जात असेल आणि तीच हवा आता राहणार आहे तर हे चुकीचं आहे. शेतकऱ्यांच्या 2 मूलभूत गरजा आहेत. एक म्हणजे त्याचा कांदा आणि दुसरं म्हणजे दूध. या 2 ह्याला त्याला भाव मिळत आहे. दुधाचे पैसे आपण वाढवून दिलेले आहेत. कांद्यासाठी सुद्धा आता बऱ्यापैकी भाव आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला लाडकी बहीण योजना असेल ती जशी हिंदूच्या घरात ते पैसे जातील 3,000 रुपये 2 बहिणींना, तसे मुसलमानांच्या घरी, जसे शेतकऱ्यांच्या घरात सुद्धा तेच जातील आणि लहान कामगारांच्या घरामध्ये सुद्धा ते पैसे जाणार आहेत. म्हणजे असं काही नाही की शेतकऱ्यांच्या घरामध्ये पैसे जाणार नाहीत, ते पैसे शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे. प्रत्येक घरामध्ये अधिक शेतकऱ्यांना जे आहे आपण वीज जवळपास आता मोफत केली. राज्य सरकारकडे महत्वाचा विषय आहे तो आरक्षणासंदर्भात अजूनही निर्णय घेतला. विशालगडावर तणाव निर्माण झालेला आहे, दगडफेक झालेली आहे, बरेच लोक जखमी झाले. माझी काही मला काही कल्पना नाही त्याच्यात. जरांगे पुन्हा 20 तारखेपासून उपोषणाला बसतो. ठीक आहे, लोकशाही आहे, त्यांना अधिकार आहे, बसावं त्यांना. राज्य सरकारकडे जे महत्वाचा विषय आहे आरक्षणासंदर्भात आश्वासनं देत आहे, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी काय होताना दिसत नाही का? आता त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे जे आहेत कुणबी सर्टिफिकेट्स कोणाकोणाला देता येईल त्याचा अभ्यास केला गेला, ते शोधली गेली. आता ते स्वतःच म्हणतायत की 55 लाख कुणबी सर्टिफिकेट मिळाली. आता खरी किती मिळाली ते आपल्याला कळेल, परंतु अभ्यास चालूच आहे. त्याच्यासाठी ज्या मोठे मोठ्या रिटायर्ड जस्टिस आहेत, न्यायाधीश ते काम करत आहेत. हैदराबादमध्ये जे कागदपत्र शोधण्याचं काम होतं त्यात 650 दस्त आहेत, ज्यात मराठा कुणबी मराठा अशा नोंदी. असं आहे की जे कुणबी ज्यांना जे खरोखरच कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध कधी नाहीच ना. पण त्यांच्या ज्या मागण्या आता वाढत चाललेल्या आहे की ते काही नाही, सगळेचे सगळे मराठा समाजाचे लोक जे आहेत ओबीसीमध्ये टाका. आता ते कायद्यानं सुद्धा शक्य नाही. सर, संजय राऊतांच्या टीकास्त्र सुरूच आहे. आता आजही ते म्हणतायत की अजित पवारांच्या सिंचन घोटाळा हाच सगळ्यात मोठा घोटाळा आहे. पटेल सर, दादांना क्लीन चिट मिळाली शिखर बँकेमध्ये. काय सर? एक फक्त एवढाच प्रश्न. एक सर. फॉर्चून एक दंत, आपके सपनों का घर। फॉर्चून इंफ्रा ग्रुप लेकर आए हैं आपके सपनों का घर। मौजा वेड़ाहरी में आउटर रिंग रोड से मात्र 300 मीटर की दूरी पर, 2.5 किलोमीटर फ्रॉम खापरी मेट्रो स्टेशन, 3 किलोमीटर फ्रॉम इंटरनेशनल एयरपोर्ट, 3 किलोमीटर फ्रॉम मिहान, 500 मीटर की दूरी पर पोदार इंटरनेशनल स्कूल, 2 किलोमीटर की दूरी पर वर्धा रोड और बीसा स्क्वायर। स्पेशल एमिनिटीज, ट्री प्लांटेशन, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज लाइन, वाटर सोर्स, इलेक्ट्रिफिकेशन, fencing to entire layout and many more facilities are available. 80% bank finance also available. For more details, please contact Mr. Kailash Patle, Director, 8605673995. Office, plot number 7, second floor, Utkarsh Society, near Purti Super Bazaar, Bisa Road, Nagpur. क्या आप अपने घर के पुराने फर्नीचर से तंग आ गए हैं? तो अपने फर्नीचर को रिप्लेस करिए इंडियन फर्नीचर के साथ, जहां किफायती दाम में उपलब्ध है बेस्ट क्वालिटी मॉडर्न प्रोडक्ट्स, टीवी यूनिट, मॉडर्न किचन, सोफा, बेड, मंदिर, डाइनिंग टेबल, सोफा कम बेड, वो भी कस्टमाइजेशन और होम सर्विस के साथ। हर प्रोडक्ट पर इंडियन फर्नीचर वर्क मैन्युफैक्चरर देता है 5 साल की वारंटी।
बैंक फाइनेंस ऑप्शन ऑल्सो अवेलेबल। तो बिना किसी देरी के अभी विजिट करें इंडियन फर्नीचर वर्क एंड मैन्युफैक्चरर, उदयनगर मानेवाड़ा रिंग रोड, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9700409512 पर। अठारह साल से शहर में विश्वसनीय उड़ान लैंड डेवलपर्स ले आए हैं सप्तशृंगी नगरी मौजा सालेगोदनी में, जो कि साले बस स्टॉप से सिर्फ 200 मीटर दूर, आउटर रिंग रोड से 3.5 किलोमीटर, गुरुकुल CBSE स्कूल से 1 किलोमीटर, 110 एकड़ में बने एग्रो टर्मिनल मार्केट से 2 किलोमीटर, PHC हॉस्पिटल से 1 किलोमीटर, वर्धा रोड से 6 किलोमीटर और मार्गी नगर चौक से 6 किलोमीटर की दूरी पर स्पेशल एमिनिटीज, डांबर रोड, ड्रेनेज लाइन, सीनियर सिटीजन पार्क, इलेक्ट्रिक, वाटर सप्लाई, EMI ऑप्शन, बैंक फाइनेंस और साइट दिखाने की सुविधा उपलब्ध। अधिक जानकारी या बुकिंग के लिए संपर्क करें उड़ान लैंड डेवलपर्स के संचालक धम्मा भाव सोनटक के 9860298056 और आजाद ठाकुर 9371488938 पर। ऑफिस एड्रेस हुड़केश्वर मेन रोड, नागपुर।